नमस्कार, जनता मेजवानी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज बनवूया दोडक्याची भाजी। पहिल्यांदा तेल घाला, चार पाच कढीपत्त्याची पानं आणि कांदा, 2 चिरलेले टोमॅटो, एक चमचा मीठ, थोडे आपली हळद, चांगलं मिक्स करून घ्या। अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची आता थोडासा ठेचा बनवून घेतलाय। एकदा करून बघा, अशी भाजी खूप चविष्ट लागते। थोडं लाल तिखट, चांगलं मिक्स करून घ्या। आपण चणा डाळ घालणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्या आणि नंतर आपण दोडके घालणार आहोत, बारीक चिरलेले। चांगलं एकजीव करून घ्या। कमी साईजची छान भाजी होते। एक 5 मिनिटं जरा तरी परतून घ्या, छान लागेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, परत एकदा परतून घ्या। तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी कमी घाला। पातळ पाणी टाकतोय, आम्हाला पातळ भाजी लागते ना, तर आम्ही थोडंसं पाणी जास्त घालणार आहे। साधारण 2 ग्लास तरी पाणी घाला, म्हणजे चपातीला लावून खाता येते अशी भाजी आहे। 4 शिट्ट्या काढून घ्या। शिट्टी घ्या काढून। आता बघूया आपण। आहा, मस्त अशी भाजी झालेली आहे बघा। अशी गरम गरम चपातीवर अशी गरम गरम भाजी का छान मस्त लागते। भाताबरोबर अजून चविष्ट लागते। ही आहे आपली दोडका आणि चण्याची डाळीची भाजी। लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज। थँक्यू।